काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आपल्याबरोबर आहेत. काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे, सरकार आणि सत्ताधारी पक्ष या संदर्भात काय भूमिका घेत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. माणिकरावजी, सुप्रीम कोर्टाने तर निर्णय फेटाळलेला आणि डान्स बार बंदीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. 2005 साली जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा सर्व सभागृहाने एक मताने या निर्णयाच्या पाठिंबा दिला होता. आता भूमिका काय असेल? यामध्ये बारबालांच्या बंदीच्या संदर्भामध्ये सगळ्यांनीच समर्थन केलं होतं, परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये कुठेतरी आमचे कायदे कमी पडलेत आणि त्यामुळे निर्णय हा विरोधामध्ये त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आलेला आहे. म्हणजे एकूणच जे कायदे आहेत ते आणखी सक्षम करणं गरजेचं आहे आणि ती भूमिका आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं घेऊ आणि तशा प्रकारचा कायदा करून की जेणेकरून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या बारबालांच्या बंदी ही कायम राहील अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या वतीने निश्चितपणे करू. 2005 साली हा निर्णय घेतला. गेले 8 वर्ष या संदर्भात न्यायालयीन लढाई सुरू होती. सरकारने तयारी पूर्ण केली नव्हती असं वाटतंय? यामध्ये कायदेशीर तयारी कुठेतरी आमची कमी पडली ती मान्य करावं लागेल, कारण शेवटी हायकोर्टामध्ये ज्या वेळेला आम्ही आर्ग्युमेंट करतो त्यावेळेला जर तो कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात नसेल किंवा कायद्यामध्ये तशा प्रकारची व्यवस्था नसेल तर मग निर्णय हे उलट येतात आणि अशा प्रकारच्या कुठेतरी त्रुटी त्यामध्ये निश्चितच राहिलेल्या आहेत. परंतु त्या त्रुटी दुरुस्त करण्याचं परत विधेयक तशा प्रकारचं हाऊसमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहील. काँग्रेस पक्षाच्या वतीने तशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करू. माणिकरावजी, 2005 साली जेव्हा निर्णय झाला त्यावेळेला निर्णयाचा सर्वात जास्त फायदा आर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला होता. प्रचारात पुढच्या तसा वापरही करण्यात आला या मुद्द्याचा. काँग्रेस बनून आता राष्ट्रवादी बरोबर तुम्ही या बाजूने निर्णय करणार. आर पाटील हे गृहमंत्री जर असले तरी राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. आता काँग्रेसची या संदर्भातील भूमिका काय? नाही, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रपणे आम्ही सरकारमध्ये आहे. जे कुठला निर्णय होतो आहे सगळ्या दोन्हीकडल्या संमतीनंच निर्णय होतो, त्यामुळे कोणाला क्रेडिट मिळतं ह्या गोष्ट महत्त्वाची नाही आहे. शेवटी निर्णय जो आहे तो जनहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे की नाही हा निर्णय महत्त्वाचा आहे. आणि मला तरी वाटते की बारबालांचा अशा प्रकारचा क्लब. दीपक एक प्रश्न माणिकरावांना विचारायचा आहे, तो आमच्या वतीने तुम्ही विचारा. दीपक, की हुसेन दलवाई यांच्याशी जेव्हा आपण बोललो त्यांनी मात्र हा निर्णय योग्य आहे आणि ही डान्स बार बंदी ही योग्य नव्हतीच, जे झालं तो योग्य निर्णय झाला असं म्हटलं होतं. माणिकरावांना विचारा काय वाटतंय? हुसेन दलवाई यांची जी भूमिका आहे, त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे की डान्स बार बंदीचा जो निर्णय आहे तो निर्णय चुकीचा होता. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय आता दिलेला आहे तो निर्णय बरोबर आहे. म्हणजे एकीकडे काँग्रेसच्या खासदारांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. म्हणजे पक्षात एकवाक्यता नाही असं दिसतंय? नाही, त्यांनी कुठल्या आधारावर त्यांनी म्हटलं असेल, कदाचित त्यामध्ये होऊ शकतं की बारबाला ह्या सुद्धा आमच्या राज्यामधल्याच काही त्या ठिकाणच्या महिला असू शकतं आणि त्यांचा व्यवसायाचा विषय त्यांच्यासमोर असू शकतं. त्यांचा रोजगार त्यांना कसा द्यावं, परंतु त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा राज्य शासनाने तशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि अशा प्रकारे त्यांना रोजगारापासून वंचित ठेवू नये आणि अशा प्रकारचं ज्या त्यांना रोजगार मिळत नाही, बारबालाचा त्यांचा व्यवसाय बंद झाल्यावर त्यांनी काय करावं हा चिंतेचा विषय अनेकांच्या लोकप्रतिनिधींचा असू शकतो, परंतु त्याच्यामधून मार्ग वेगळ्या प्रकारचे काढता येऊ शकतात. म्हणून त्यांनी बारबालांच्या अशा प्रकारच्या जे काही या मुंबई शहरामध्ये आहेत त्याला समर्थन करण्याचं कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यांचं तशा प्रकारची भूमिका नाही आहे. परंतु त्याच्यामधून ज्या काही घटना घडतात, ज्याच्यामधून कोणाकडे दुर्लक्ष होतं, कोणी त्यामध्ये रोजगार त्यांचा जातो, त्यांना कशा प्रकारे रोजगार देता येईल, त्यांनाही कशा प्रकारे आपल्याला वेगळ्या प्रवाहामध्ये सामावून घेता येईल त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. कारण एकतर्फी विचार करण्यामध्ये सुटे कोणावर अन्याय होता कामा नये ही भूमिका या ठिकाणी हुसेन दलवाईची सुद्धा असू शकतं. म्हणून त्या कारणाने त्यांना म्हटलं असेल किंवा ह्या महिलांच्या संदर्भामधली जी भूमिका आहे ती बरोबर नाहीत, परंतु त्याच्यामधून जे परिणाम समाजामध्ये निर्माण होतात तो जर आपण लक्षात घेतला तर निश्चितच यांना सर्वांचा विरोधच राहणार आहे, कोणाचे समर्थन राहण्याचं कारण नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.